आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहे. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्त्व याविषयी आपण काय सांगाल? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो तर पहिला शनिवारी हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, ज्याला आपण ICA म्हणतो, त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती. आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि ICA यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर या वर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार, अशी या वर्षीची एक सहकाराची थीम किंवा आपण त्याला घोषवाक्य म्हणूया आपण. अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडंसं हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं पार्ट आहे याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यासाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकाराचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होतं. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर का आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकाराची अशी संकल्पना आहे किंवा एक तत्व आहे, एक सदस्य एक मत, आणि लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला त्या प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल, या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलो तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व, महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर, माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्जमुक्ती पाहिजे. तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आत्ताच आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे. सर, आत्ताच आपण उल्लेख केलात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल? महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्यात आहे आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडंसं जर का या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायची म्हटलं तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंत थकीत पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे. आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट, ज्याला आपण OTS म्हणतोय, अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्जफेड करणारे जे आपले शेतकरी आहेत तर त्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेलं आहे का किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिले जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर का आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7/12 उतारा असेल, 8 ज्याला आपण खाते उतारा म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले ते सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यावरती सध्याचा जो आर्थिक भार आलेला आहे तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्जमुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करण्यात किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पन्नामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर, आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना आहे त्या जमिनीवरती कर्ज मिळतंय? आता थोडंसं कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एखाद्याचं 1 एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर आहे किंवा 5 एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिलेली आहे. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, पण शासनाने GR मध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा तरच उरलेले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा घालण्यात आली आहे. म्हणजे समजा एखाद्या शेतकरी 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला नवीन कर्ज मिळणार म्हणजे लाभ घेता येईल, ते कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो की पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकारी विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वारं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या FPOचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत, यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते. सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे? तर सहकार विभाग पहिलं तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी आहे. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती त्यावेळी महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण NBFC म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही
साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला या महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मगाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे आणि आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. सर, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती आमच्या शेतकरी म्हणून आपण सांगताल. जसं मी मगाशी उल्लेख केला की सहकारासाठी महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. तर यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निविष्ठा योजना म्हणून एक आहे. दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी. त्यानंतर व्यवसायभिमुख कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय. सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असतील, पॅक्स असतील, जे काही पतसंस्था असतील यांच्यासाठी आपण राबवतोय. त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे DPR बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्त दरामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते. सर, सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला, कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल. आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी योजना अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय. शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रारी आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय तर हे वैयक्तिक शेतकऱ्यासाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे, शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण, जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रितरित्या बनवलेला तो समूह आहे तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचा मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक RCF, इफ्को आणि क्रुप्को ज्या मेन खत पुरवठादार कंपन्या आहेत तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, DAP असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-013 असेल, सुपल असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1 ते 2 रुपया जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय. म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतं की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर, आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे? तर सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची कार्यान्वित करायचं असेल, विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे खूप महत्वाचं आहे. काळाची गरजच आहे. कारण कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालो तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकारी विकास मार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या पाठीमागे पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24A नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनेच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झाली आहे. अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये एक 11 ते 12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्रीचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक
राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत. या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असतो. थोडंसं मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल, कारण सहकारी विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय, तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण ज्या काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत, तर त्याच्यामध्ये आपण साध्य होतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकीत कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे. परत ALM व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, या सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनामध्ये त्यांना सविस्तररित्या माहिती देत असतो. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची असेल तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ती म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, AIचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तमरित्या प्रशिक्षण देण्याचा म्हणजे प्रयत्न एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जाते किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर, आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे? आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तमरित्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणे ही काळाची गरज आहे, ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि ही धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशीच संबंधित आहे, की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत, तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल तर त्या दृष्टीनं ही गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो, तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची स्थळ पाहणी करतो आणि WDRA जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत, जे गोदाम उभारण्यासाठी जे काही अंदाजपत्रक असतं, तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन म्हणतो, तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं, तर गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्यामार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग याचं 4 टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काय आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय, तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प, ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना, याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना, याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा AIF ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतोय शेतकऱ्यांसाठी. म्हणजे खूप छान पद्धतीनं ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्य करते आहे. सर, आता महामंडळामार्फत आत्ताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना, नेमकी ही योजना काय आहे? आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे. याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प, तर त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाची एक नामनिर्देशित केलेली महामंडळ एक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुण्यात आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमधले पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम
हे महामंडळ घेत असतं. हम्म. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. हं. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, त्याला आपण शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय, की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीनं हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो. सर, याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना याविषयी आपण काय सांगाल? ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019च्या शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की जे काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेले शेतमाल प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडंसं एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं म्हणजे याच्यामध्ये किती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्याच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले एक जिल्हे आहेत गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याकरता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये. म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते? हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलाय तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत. म्हणजे फक्त 5 लाख रुपये हे त्यांना. त्या 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच. म्हणजे त्यांना फक्त स्वतः जवळचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत की ज्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या दृष्टीने आपण ही अटल अर्थसहाय्य योजना आहे आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे. या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल? जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे त्या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही, विश्वास, समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हाच खरा सहकाराचा मूलमंत्र आहे जो समाजाला समृद्धी, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकाराचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलाम आणि सफलाम होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी.